नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत की अँड गेट विषयीची माहिती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अँड गेटचं ट्रूथ टेबल तसेच ब्रेडबोर्डवरती आपण अँड गेट माउंट करणार आहोत व त्याचं ट्रूथ टेबल कसं परफॉर्म करतं हे पाहणार आहोत। तर अँड गेटचं सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळतो काही अशा प्रकारे। ह्याला दोन इनपुट्स असतात ए आणि बी, तर आउटपुट आपल्याला ए इंटू बी इन्व्हर्टेड या स्वरूपात पाहायला मिळतं। हा सिम्बॉल अँड गेटचा दर्शविला जातो। तर अँड गेटचं ट्रूथ टेबल इथं आपण पाहणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला अँड गेटचं ट्रूथ टेबल माहिती असणं खूप गरजेचं आहे। तर अँड गेटच्या ट्रूथ टेबल मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की अँड गेट आहे। अँड गेटच्या ट्रूथ टेबल मध्ये आपल्याला दोन इनपुट्स असतात ए बी व आउटपुट आपल्याला ए इंटू बी या स्वरूपात पाहायला मिळतं। जर इनपुट 0 आहे व बी इनपुट 0 आहे तर आउटपुट आपल्याला 0 मिळेल। ए इनपुट 0 आहे, बी इनपुट 1 आहे तरी आउटपुट आपल्याला 0 मिळणार आहे। ए इनपुट 1 आहे, बी इनपुट 0 आहे तर आउटपुट इथे आपल्याला पुन्हा 0 मिळणार आहे। तर इनपुट ए 1 आहे व इनपुट बी 1 आहे तर आउटपुट आपल्याला 1 मिळणार आहे। हे आपल्याला अँड गेटच्या ट्रूथ टेबल मध्ये पाहायला मिळतं। या विषयाची पूर्ण माहिती माझ्या चॅनलवरती आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता डिटेल्स मध्ये। तर अँड गेट ट्रूथ टेबल आता आपण जाणून घेतलं, हे का गरजेचं आहे तर आपल्याला ह्याचं इन्व्हर्टेड अँड गेट मध्ये आउटपुट्स पाहायला मिळतात। आता अँड गेट मध्ये आपल्याला हे आउटपुट्स कशा प्रकारे पाहायला मिळतात। जर अँड गेट मध्ये इनपुट ए बी तर आउटपुट आपल्याला ए इंटू बी इन्व्हर्टेड मिळतं। ए इंटू बी आपल्याला इन्व्हर्टेड पाहायला मिळतं। याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, तर इनपुट ए जर 0 असेल व इनपुट बी जर 0 असेल तर आउटपुट आपल्याला 1 मिळणार आहे। कारण की इथे अँड गेट मध्ये ज्यावेळी इनपुट ए आणि बी जर 0 आहे तर आउटपुट 0 मिळते, पण इथे त्याच्या उलट म्हणजे 0च्या ऐवजी 1 मिळणार आहे। सेम त्याचप्रमाणे इनपुट ए 0 आहे व इनपुट बी 1 आहे तरी आउटपुट आपल्याला 1 मिळणार आहे। जसं की अँड गेट मध्ये 0 आहे व अँड गेट मध्ये 1 आहे। त्याचप्रमाणे इनपुट ए 1 आहे व इनपुट बी 0 आहे तर या कंडिशन मध्ये आउटपुट आपल्याला पुन्हा 1 मिळणार आहे। त्यानंतर जर इनपुट ए 1 व इनपुट बी 1 असेल तर आउटपुट आपल्याला 0 मिळणार आहे। जसं की अँड गेट मध्ये इनपुट ए आणि बी 1 असेल त्यावेळी आउटपुट 1 मिळाले, पण अँड गेट मध्ये इनपुट ए आणि इनपुट बी ज्यावेळी 1 आहे त्यावेळी आउटपुट 0 मिळते, म्हणजे ते टोटली इन्व्हर्टेड मिळते, म्हणजे 1 च्या ऐवजी 0 मिळत आहे। अँड गेट मध्ये आपल्याला टोटली आउटपुट्स हे अँड गेटच्या इन्व्हर्टेड पाहायला मिळतात। तर हे अँड गेटचं ट्रूथ टेबल आज आपण परफॉर्म करून पाहणार आहोत ब्रेडबोर्ड वरती। तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर 9 व्होल्टची बॅटरी हवी आहे आपल्याला। सेकंड 100 ओहमचा एक रेजिस्टर हवा आहे, त्याला आपण R1 नाव देऊयात। थर्ड 10K चे रेजिस्टर्स हवे आहेत, 2 क्वांटिटी हवी आहे, त्यांना आपण नाव देणार आहोत R2 आणि R3। त्यानंतर आपल्याला एक LED लागणार आहे। 5वा कॉम्पोनंट आपल्याला लागणार आहे पुश बटन, हे आपल्याला 2 क्वांटिटी लागणार आहेत। 6वा खूप महत्वाचा कॉम्पोनंट आहे तो म्हणजे ट्रान्झिस्टर। अँड गेट आपण ट्रान्झिस्टरच्या मदतीने परफॉर्म करून पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला BC547 हा ट्रान्झिस्टर लागणार आहे व याची क्वांटिटी सुद्धा आपल्याला 2 लागणार आहे। त्यानंतर
सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ब्रेडबोर्ड पाहिजे आहे. या सर्व साहित्याच्या मदतीने आपण AND गेट परफॉर्म करून पाहणार आहोत. प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला एक सर्किट डायग्राम बनवावी लागणार आहे. तर त्यासाठी आपण काय करत आहोत की बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल ला 2 पुश बटन आपण कनेक्ट केलेले आहेत. हे पुश बटन 1 आहे, हे पुश बटन 2 आहे. या पुश बटनच्या पुढे आपण 2 10K चे रेजिस्टर्स कनेक्ट केलेले आहेत. 10K हा R1 आहे, हा R2 आहे. व हे 10K चे रेजिस्टर ट्रान्झिस्टरच्या बेसला आपण कनेक्ट केलेले आहेत. काय केलेले आहेत, तर आपण ट्रान्झिस्टरच्या बेसला आपण कनेक्ट केलेले आहेत. हा बेस आहे, हा कलेक्टर टर्मिनल आहे, हा कलेक्टर आहे, हा इमिटर आहे, हा इमिटर आहे. या इथे आपण काय केलेलं आहे, तर ट्रान्झिस्टर 1 आणि ट्रान्झिस्टर 2, ट्रान्झिस्टर 1 च्या इमिटर टर्मिनलला ट्रान्झिस्टर 2 च्या कलेक्टर टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे व ट्रान्झिस्टर 2 च्या इमिटर टर्मिनल आपण इथे ग्राउंड करत आहोत. आपण काय करत आहोत, ग्राउंड करत आहोत. त्याचप्रमाणे आपण इथे 9 व्होल्टचा बॅटरी सप्लाय दिलेला आहे व 100 ओहमचा एक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे कलेक्टर टर्मिनलला, ट्रान्झिस्टर 1 च्या कलेक्टर टर्मिनलला 100 ओहम. व इथून आपण एक एलईडीचं कनेक्शन घेतलेलं आहे व एलईडीच्या कॅथोड टर्मिनलला आपण इथे ग्राउंड करत आहोत. अशा प्रकारे सर्किट डायग्राम आपली आहे व ही सर्किट डायग्राम आपण ब्रेडबोर्डवरती माउंट करून पाहणार आहोत व आपलं सर्किट परफॉर्म होते की नाही हे प्रूव्ह करणार आहोत. या सर्किट डायग्रामवरून आपण ब्रेडबोर्डवर माउंट करून घेतलेलं आहे. येथे आपण 100 ओहमचा रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे. हे 2 आपले ट्रान्झिस्टर आहेत BC547C. इथे आपण कलेक्टर टर्मिनलला एलईडी कनेक्ट केलेला आहे. तसेच हे 2 10K चे रेजिस्टर्स आहेत. इथे पुश बटन्स आहेत हे 2 व इथे पॉझिटिव्ह सप्लाय पुश बटनच्या पिन 2 ला दिलेला आहे. इथे पिन 2 ला दिलेला आहे व पिन 1 ला पण 10K चे रेजिस्टर्स कनेक्ट केलेले आहेत. तर आता आपण या सर्किटला सप्लाय देऊन बघूयात. त्यासाठी आपण 9 व्होल्टची बॅटरी घेतलेली आहे. इथे आपण पॉझिटिव्ह सप्लाय देत आहोत व इथे निगेटिव्ह सप्लाय देत आहोत. आपला एलईडी इथे ग्लो झालेला आहे. अँड गेट ट्रूथ टेबल मध्ये आपण पाहिलं आहे की इनपुट A, इनपुट B, तर आउटपुट आपल्याला A × B इन्व्हर्टेड पाहायला मिळतं. तर या कंडिशन मध्ये जर इनपुट A 0 असेल व इनपुट B 0 असेल तर आउटपुट आपल्याला इथं 1 मिळणार आहे. या कंडिशन मध्ये इनपुट A आणि इनपुट B हे दोन्हीही 0 कंडिशनला आहेत. म्हणजे इथे पुश बटन आपण प्रेस केले नाही तरी सुद्धा आपला एलईडी ऑन आहे. याचा अर्थ काय, आपल्या इथं ही कंडिशन प्रूव्ह होत आहे. सेम सेकंड कंडिशन, जर इनपुट A 0 आहे व इनपुट B 1 आहे तर आउटपुट आपल्याला 1 मिळणार आहे. इथे इनपुट A व इनपुट B ला मी जर 1 कंडिशन दिली तर सुद्धा एलईडी इथे आपला ऑन आहे. म्हणजे काय, तर आपली सेकंड कंडिशन इथे प्रूव्ह होताना पाहायला आपल्याला मिळत आहे. तर थर्ड कंडिशन आहे इनपुट A 1 व इनपुट B 0 आहे. इनपुट B 0 आहे तर आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. तर इनपुट A ला मी प्रेस करत आहे तरी सुद्धा एलईडी आपला ऑन होत आहे व इनपुट B 0 आहे. म्हणजे ही कंडिशन इथे आपल्याला प्रूव्ह होताना पाहायला मिळत आहे. तर नेक्स्ट
इनपुट ए 1 असेल व इनपुट बी 1 असेल तर आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. तर या ठिकाणी मी इनपुट ए व इनपुट बी या दोन्हींना मी ॲट अ टाइम प्रेस करत आहे. त्यावेळी आपला LED ऑफ होत आहे. म्हणजे ही कंडिशन इथे आपल्याला प्रूव्ह होताना पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे एन अँड गेट परफॉर्म होताना आपण पाहिलं आहे. तुम्ही तुमच्याकडे ब्रेडबोर्डवरती हे सर्किट माउंट करा व प्रॅक्टिस करून घ्या की कशा प्रकारे अँड गेट परफॉर्म होते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येत जाईन. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.